आंब्याची टोकरी म्हणतात याला, मध्ये घड बोलतं याला, घड असे घेतात बघा. पडले. स्टार्ट केला आज सेकंड डे. भावांनो, आज आम्ही जाणार आहोत डायरेक्टली हापूस आंब्याच्या बागेमध्ये. पहिला आता नाश्ता वगैरे करू आणि मग तिथून पुढं डायरेक्टली जाऊ हापूस आंब्याच्या बागेत आणि प्लस फणस वगैरे सगळं तुम्हाला एक्सप्लोअर करतो यार. तुम्ही व्हिडिओवरती बनवून राहा फक्त. घेतलेली आंबोळी खाण्यासाठी नाश्ता चालू आहे. आंब्याच्या बागेत तर भावांनो, अशा प्रकारे आपण पोहोचलेलो आहोत. हापूस आंबा आणि त्याची बाग ही तुम्हाला पण कधी बघितली असेल नसेल बघितली माहीत नाही, पण मी तुम्हाला दर्शवतो. आता जस्ट पोहोचलो आहे आणि हे आहे आंब्याचे झाडं, आपले हापूस आंब्याचे झाडं, आणि ही ती बाग आहे. देवगडमध्ये आहे मी प्रॉपरली एकदम. आणि फक्त आंबे आहेत ना पडलेले बरं का झाडाचे, सगळे हापूस आंबा आहे हा. या आता जे माझे फ्रेंड आहेत पार्थ लिमिये, त्यांच्याशी आपण भेटूयात. आणि तिथून आता जस्ट तोडून आणलेले आंबे आणि ते ही प्रोसेसिंग होते फर्स्ट. इथून मग वजन वगैरे करून पार्टमध्ये डिवाईड करतात. ज्याचं वजन कमी जास्त असे डिवाईड करतात आणि ह्या टेम्पोमध्ये ते घेऊन जातात. आणि तिथूनच तुम्हाला मुंबईत भेटतात की नाही माहीत नाही, तुम्हाला डुप्लिकेटच भेटत असेल आंबे खायला, पण हे ओरिजिनल देवगड आंबा हा मग इथून प्रोसेस होऊन मग मुंबईला येतो आणि बाहेरगावी जातो. आणि हे आहेत पार्थ लिमिये, यांची बाग आहे, आमचे फ्रेंड आहे ते. आणि हे महेश दादा आपले बसलेले आहेत. इथून आता चला तुम्हाला दाखवतो आतमध्ये जाऊन. चढलेले आहेत आपले, काल भाऊजींचा व्हिडिओ तुम्हाला दाखवला, ते भाऊजी झाडावर चढलेले आहेत. तिथे जाऊन आता बघतो कसे आंबे उतरवतात. आलेलो आंब्याच्या बागेत भावांनो, देवगड हापूस आंबा बघू शकता. खजिना. हॅलो, पप्पांनी सांगितलं ना, गरमी खूप होते यार, नंतर जाते वेळी गरमीमुळे देणार वाट लागली. मतलब एवढा व्हिडिओ बनवतो, जरा नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा यार. पडलेले व्हिडिओ बघू शकता, हे सगळे आंब्यांचे झाड आहेत, सर्व आंब्यांचे झाड आहेत. तर चाललोत आम्ही आतमध्ये. ज्या आंब्यांचे आता उतरवत आहेत आंबे, त्या आंब्याच्या झाडाचे ते चाललोय. बघा सगळे हापूस आंब्याचे झाड आहेत यार, कसं आळं घालून ठेवलं बघा. खूप बघावं लागतं वर्षभर, तेव्हा जाऊन याला आंबा लागतो भावांना. आणि हे असे उतरवतात आंबे. त्याला काय बोलतात, काय काय गळ आणि शिकारणी घेऊन याच्यामध्ये आंबा हा घेतात आणि त्याच्यानंतर तो या कॅरेटमध्ये टाकतात. हे कॅरेट मग तुम्हाला मी दाखवलेत, तिथे तोडतात आंबे, बघू शकता. हे यांच्या हातामध्ये घड बोलतं याला, घड असे घेतात बघा. म्हणजे ते जाळीच्या आतमध्ये घेऊन असा आंबा त्याच्यामध्ये फसवतात आणि मग खिसलं का आंबा त्या झोळीत पडतो. म्हणजे अशाने आंब्याला डाग लागत नाही ना काय, एकदम आरामात उतरवतात. दिसेल का तुम्हाला, बघा हे बघा, परत एक पकडला. तर असा आहे हा हापूस आंबा. भेटतो का असा तुम्हाला मुंबईत बघायला? हे बघा, आता हे असे एकदम आल्यातच घ्यावं लागतं, नाही तर आंबा खराब होऊन जाईल. सगळे प्रोसेसिंग चालू आहे. कसं आहे मग, नाद खुळा आहे का नाही? इथूनच व्ह्यू आम्हाला खूप छानच दिसतो पवन चक्क्यांचा. आणि हे उतरत आहेत आता खाली. आमच्या आता भाऊजी चढलेले झाडावर.
आता ते तोडतायत, त्या घळामध्ये घेत आहेत आता आंबे. बघू शकता मित्रांनो तुम्ही, असा घळामध्ये टाकायचा असतो कैरी आणि अशी खेचायची असते आणि तेच टोकरीमध्ये टाकतात अशी. ओके, अशी प्रोसेस असते भावांनो. एकदम आल्हादायक करावं लागतं, नाही तर आंब्याला थोडासा जरी काय लागला की डायरेक्टली तो खराब होऊन जातो. खूप आल्हादी करावं लागतं यार. बघू शकता आंबे पण किती लागलेत यार याला, जबरदस्त. असेच की हातानेच तोडतायत. हे पण झाडाला आहेत, बघू शकतात. आमचे महेश दादा आता झाडावर चढून खाली उतरलेत, त्यांना पण घाम खूप आलेला आहे, झटकतात अंग बिंग. आणि तुम्हाला दाखवलंय पार्थ आपले ते मित्रच आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मँगो किंग बोलतात ना, तो हा मुलगा आहे. आणि ते आपले महेश दादा सुद्धा. ही सगळी बाग यांचीच आहे, बघू शकता तुम्ही. आणि आता इथून दिसत नाही झाडांमुळे, ह्याच्या पलीकडे जर तुम्ही बघाल तर डायरेक्टली समुद्राचाच व्ह्यू आहे. तो पण आम्ही जाऊन दाखवू थोड्या वेळाने. बघू शकता यार, घाम खूप गरमी होते. हो, तिथून जाऊन दाखवतात. जाऊया नंतर, पवनचक्कीवरच जायचं ना. हो, ऊन आहे. असा असतो हा हापूस आंबा. ही बागेतून वरून तोडून टोकरीत खाली घेतात, अशा कॅरेटमध्ये भरतात भावांनो. कॅरेट हा घरी घेऊन जातात, तिथून मग बरोबर बॉक्सामध्ये आणि त्या घासामध्ये प्रॉपरली पॅक करतात. आणि त्याच्यानंतर आपल्याला तो हापूस आंबा खायला भेटतो. हा, येऊन वरतून तिथून तो सोडतोय खाली. आंब्याची टोकरी म्हणतात त्याला, अशी टोकरी भरून पडले. सगळे हापूस आंबे. तर असा होता मित्रांनो देवगडचा राजा आंबा, म्हणजेच हापूस आंबा. याच्या बागेत आपण आलो होतो, खूप काय एक्सप्लोअर केलं, खूप आंबे खाल्लेत भावांनो, खूप आंबे खाल्लेत, बघू शकता पूर्ण. पण एक मी जाणवलं भावांनो, आपण जे मुंबईमध्ये घेतो हापूस आंबे, ते इथून जेव्हा ट्रान्सपोर्ट होतात झाल्यानंतर आपण खातो, ते पिकवून आलेले असतात, तर ते एवढा टेक्स्चर त्याचा छान लागत नाही यार. आता मी जो इथे खाल्ला ना आंबा, तो आंबा यार ॲक्च्युलीमध्ये कडक होता, कैरीसारखाच कडक होता, पण पिकला होता यार तो आंबा. आणि खूप गोड लागत होता यार, फट्टे गोड लागला मला तो. चला आता जातो मित्रांनो, बघू शकता तुम्ही, खूप मजा केली हा बाई. महेश दादांसोबत आलो होतो, भाडं पण आपलं फिरण्यासारखंच झालं यार हे. आणि आता निघालोय बागेच्या बाहेर. तर जायचं आपल्याला, पवनचक्की वगैरे तुम्हाला दाखवली होती, तिकडं आता फिरायला जाऊ, थोडं फिरू वगैरे, आणि मग परत हॉटेलला जाणार आहोत. मित्रांनो व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते, तर प्लीज माझ्या चॅनलवर जर नवीन असताल, पहिल्यांदा व्हिडिओ बघत असताल, तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा माझं यूट्यूब चॅनल. आणि हा व्हिडिओ जर तुम्ही इंस्टाग्रामवर बघत असाल, फेसबुकवर बघत असाल, तर फॉलो करायला विसरू नका, लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा यार यूट्यूब चॅनल. हात दुखला म्हणून जरा झालेलं. त्याला भेटतो अशात नवीन व्हिडिओवरती. तोपर्यंत जय हिंद, जय शिवराय, जय भीम भावांनो.